दुर्लक्ष आणि हेळसांडीनं घालवलं प्रतापसिंह उद्यानाचं सौंदर्य. एकेकाळी सांगलीकरांच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं प्रतापसिंह उद्यान, वाघाच्या डरकाळ्या, पक्ष्यांचा किलबिलाट आणि प्राणी पाहण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी. पण आज या उद्यानाची अशी अवस्था का झाली? दुर्लक्ष आणि हेळसांडीमुळे प्रतापसिंह उद्यानाचं सौंदर्य हरवलं का? एकेकाळी या उद्यानात वाघ, सिंह, अस्वल, कोल्हे, माकड यांसह अनेक प्राणी होते. पक्ष्यांचा चिवचिवाट होता, हिरवाई होती, फुलं आणि वेली होत्या. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान म्हणजे विरंगुळ्याचं हक्काचं ठिकाण होतं. मात्र कालांतराने उद्यानातील प्राणी आणि पक्ष्यांच्या देखभालीकडे झालेलं दुर्लक्ष आणि हेळसांड नागरिकांच्या नजरेत येऊ लागलं आणि हळूहळू या उद्यानाची रयाच हरवत गेली. प्राण्यांची संख्या कमी झाली, काही प्राण्यांचा मृत्यू झाला आणि अखेर उद्यानातील प्राण्यांचं स्थलांतर करण्यात आलं. प्राणी गेले आणि त्यांच्यासोबत या उद्यानाचं पूर्वीचं वैभवही गेलं. आज महापालिकेकडून पक्षी संग्रहालयाची संकल्पना मांडली जाते. कण्हेरी मठाच्या धर्तीवर पुतळे आणि देखावे उभारण्याची चर्चा होते. पण प्रत्यक्षात नागरिकांना दिसतंय काय? काही पुतळे आणि भिंतीवर डोरेमॉन, टॉम अँड जेरी, मिकी माऊस आणि छोटा भीमचं चित्र. मग प्रश्न असा, हेच का ते महापालिकेकडून करण्यात येणारं पक्षी संग्रहालय? एकेकाळी जिथे मुलांचा किलबिलाट होता, पक्ष्यांचा चिवचिवाट होता, फुलं आणि वेली होत्या, तिथे आज महापालिकेची वाहनं आणि शहरातून पकडून आणलेले भटके कुत्रे दिसत आहेत. प्रतापसिंह उद्यानाच्या जागेचा वापर नेमका कशासाठी व्हायला हवा? मुलांसाठी खेळाचं ठिकाण म्हणून, नागरिकांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून, की मग दुर्लक्ष आणि हेळसांडीमुळे उद्यानाची उरलेली रयाही गमावण्यासाठी? सांगली शहराचा विकास होत असताना प्रतापसिंह उद्यानाचं गेलेलं वैभव पुन्हा परतणार का? पक्षी संग्रहालयाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार का? की दुर्लक्ष आणि हेळसांडीमुळे हे ऐतिहासिक उद्यान असंच आपली ओळख गमावत राहणार? सांगलीकरांचा प्रश्न आजही अनुत्तरितच.